विधानसभा निवडणूक काळात मूर्तिजापूर येथील भाजपा उमेदवार आमदार हरीश पिंपळे यांच्या प्रचार सभेमध्ये महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमचं सरकार आलं तर शेतकऱ्यांना मोफत वीज, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असे जाहीर केले होते। कर्जमाफी संदर्भात निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांचा विसर पडलेल्या मुख्यमंत्र्यांना आठवण करून देण्यासाठी आता उच्च न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्धार आज आंदोलनात उपस्थित शेतकऱ्यांनी मूर्तिजापूर वकील संघाच्या मदतीने केला। प्रगती शेतकरी मंडळ मूर्तिजापूर, स्वाभिमानी शेतकरी संघटना, जनमंच नागपूर, आंतरभारती पुणे, न्यू यंग क्लब, फार्मर्स ग्रुप, यंग बॉयज क्लब मूर्तिजापूर यांच्या वतीने आज 20 मार्च रोजी अन्नत्याग आंदोलनाचे आयोजन मूर्तिजापूर तहसील समोर करण्यात आले होते। मूर्तिजापूर वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट दिलीप देशमुख, सचिव ॲडव्होकेट जामनिक व इतर पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनस्थळी भेट देऊन आम्ही शेतकऱ्यांसोबतच असून कर्जमाफीची याचिका आम्ही उच्च न्यायालयात दाखल करून लढू अशा ठाम भूमिकेचे आश्वासन दिल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साह संचारला आहे। यावेळी ॲडव्होकेट राधिका काळे, ॲडव्होकेट स्वाती राजूरकर यांनी आपले मनोगत व्यक्त करून आम्ही आपल्या पाठीशी आहोत असा दिलासा दिला। मूर्तिजापूर तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी या चिंतन बैठकीला उपस्थित राहून आत्महत्याग्रस्त शेतकरी स्वर्गीय साहेबराव करपे यांच्या स्मृतिदिनी अन्नत्याग आंदोलन करून श्रद्धांजली अर्पण केली। MCN न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळ, मूर्तिजापूर। त्यात आमच्या वकील संघाचे सचिव पंकज जामनिक साहेब, राजूरकर मॅडम, ठाकरे साहेब, हे सगळे आमच्या वकील संघाच्या वतीने आम्ही तुमच्या आजच्या या अन्नत्याग आंदोलनाला पूर्ण पाठिंबा देतोय। तुमच्या या हक्काच्या लढाईमध्ये आम्ही सगळे वकील बंधू तुमच्या सोबत आहोत। तुम्हाला जेही छोट्यातली छोटी अशी कुठलीही मदत असेल तर आम्ही करण्यास तयार आहे। मग ते जर का उग्र स्वरूपाचं आता आपल्याला आंदोलन करायचं नाहीये, कारण आपण गांधीवादी तत्वावर समोर जाणार आहे, तर मग असं आहे की आपल्याला जर का एखाद वेळेस आपल्यावर लाठीचार्ज झाला किंवा पोलीस प्रकरण झाले तर त्यासाठी सुद्धा आम्ही बिल म्हणजे फ्रीमध्ये आपल्या बेल जमानत जेही काही घ्यायचं असेल त्याच्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहे। तसंच माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब आपल्या इथे मूर्तिजापूरला निवडणुकीच्या आधी आले होते। त्यांनी सभेत अशी घोषणा दिली होती की आम्ही संपूर्ण कर्जमाफी करू, परंतु ते त्यांच्या वाक्याला मुकले। आज जे आता या वर्षीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आले त्यामध्ये आपले गृहमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांनी आपल्या शेतकऱ्यांसाठी कुठल्याही प्रकारची कर्जमाफीची घोषणा केलेली नाही आहे। त्याच्यासाठी मी आमच्या वकील संघातर्फे तीव्र निषेध करते। ही एकदम म्हणजे या घटनेला बोलायला म्हणजे माझ्याकडे काही शब्दच नाही आहे, कारण इतकं निष्ठुर सरकार मी आजपर्यंत पाहिलं नाही आहे। याच्या आधी संपूर्ण कर्जमाफी झालेली आहे आणि आपला भारत देश हा कृषीप्रधान देश असल्यामुळे आणि आपली भारताची अर्थव्यवस्था ही आपल्यावर अवलंबून असल्यामुळे त्यांनी आपल्याला कर्जमाफी द्यायलाच पाहिजे। आणि आजच्या आणि यानंतरचे जेही तुम्ही आंदोलन म्हणा, सभा म्हणा, कार्य कुठल्याही प्रकारचं छोटं मोठं कार्य कराल त्यासाठी आम्ही आमच्या वकील संघातर्फे संपूर्ण पाठिंबा देऊ। धन्यवाद।